नवीन YouTube चॅनलवरती ज्याचं नाव आहे कॉमर्स केफे आणि या चॅनलवरती आपण बघणार ओव्हरऑल कॉमर्स रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला गरजेची वाटते कॉमर्स स्टुडंट जी रिअल लाईफमध्ये जे पैशांशी देवाणघेवाण करतात सगळेच करतात अर्थात सगळ्यांनाच कॉमर्सची गरज आहे. तर मग कॉमर्सची जी काही इन्फॉर्मेशन छोटे छोटे डाऊट्स वगैरे जे काही असतील ते आपण या चॅनलमध्ये डिस्कस करणार आहोत. आता सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं ना, कालच 2 मे 2026 ला 12वीचा रिझल्ट लागला आणि या 12th रिझल्ट नंतर खूप क्वेश्चन्स यायला लागले की आता 12वी आम्ही पास आउट झालोय पण यानंतर करायचं काय. आता मी स्पेसिफिकली म्हणतोय कॉमर्स रिलेटेड कारण आपलं चॅनल आहे विथ रिलेट टू कॉमर्स. इट्स अ संडे टुडे आणि संडेचा एक नवीन फंडा घेऊन आलोय आपण कॉमर्सचा. तो म्हणजे बेस्ट करिअर ऑपॉर्च्युनिटीज इन कॉमर्स आफ्टर 12th कॉमर्स. ओके. सो सगळ्यात पहिल्यांदा काही आपण वेगळ्या इकडच्या तिकडच्या गोष्टीवरती न जाता एक सिंपल आपल्या लॉजिक वरती जाऊ. तो असेल करिअर ऑपॉर्च्युनिटीज इन कॉमर्स. आता करिअर ऑपॉर्च्युनिटीज इन कॉमर्स जर तुम्हाला लक्षात असेल ना, जी मुलं माझ्याकडून शिकलेत किंवा जे लोकांनी माझं लेक्चर अटेंड केलेलं असेल यापूर्वी कधी, तर त्यांनी सुरुवातीच्या 11th सुरुवातीच्या लेक्चरमध्ये माझ्याकडून एक क्वेश्चन ऐकला असेल. तो म्हणजे तुम्ही कॉमर्सला ऍडमिशन का घेतलंय किंवा तुम्ही कॉमर्स फील्डमध्ये आलातच का? आता हा क्वेश्चन होता याचं खूप सारे विचित्र आन्सर मिळाले होते. मला आर्ट्स नव्हतं करायचं, सायन्स मला झेपणार नव्हतं. मी कॉमर्स घेतलं हे खूप मेजॉरिटीमध्ये आन्सर होतं. पण अल्टिमेटली आज ज्या वेळेला 12th कॉमर्स तुम्ही पास आउट झालायत, ते पास झाल्यानंतर आज एक समजत असेल, की कुठेतरी आहे ना आपण हे जे शिकतोय किंवा जे आपल्याला पुढे पण शिकायचंय, हे आपण कुठेतरी पैशासाठी करतोय. किंवा ओव्हरऑल कुठेतरी आपला खिसा भरला पाहिजे किंवा आपल्याला पोट स्वतःचं भरता आलं पाहिजे, या गोष्टीसाठी आपण पुढे जात आहे. अर्थातच शिक्षण सगळ्यात चांगला मार्ग आहे पैसे कमावण्यासाठी. सो आपण बघूयात. तर तुम्ही म्हणाल दादा बिझनेस बिझनेस पण आपण बघणार आहोत. पण सध्या आपण फक्त करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय असतील ओव्हरऑल एकदा त्याच्यावरती आपण डिस्कस करणार आहोत. एक सिंपल 15-20 मिनिट्सची व्हिडिओ असेल. तुम्हाला जे काही हवंय सर्व करिअर ऑपॉर्च्युनिटीज किंवा सगळे पाथ याच्यामध्ये मी कव्हर करायचा ट्राय केलेला आहे पीपीटी मध्ये. सो आपण जाऊया आपल्या नेक्स्ट पेज वरती. सगळ्यात पहिल्यांदा आपण कव्हर काय काय करणार आहोत एकदा ओव्हरव्ह्यू बघा. सगळ्यात पहिल्यांदा असेल ते म्हणजे स्कोप ऑफ कॉमर्स. ठीक आहे. स्कोप ऑफ कॉमर्स काय असेल की कॉमर्स आपण का घेतलंय, पॉवर कॉमर्स एक पॉवर ऑफ स्ट्रीम कशी काय आहे, त्यानंतर आपण जाणार आहोत वेगवेगळे टॉप करिअर पाथ कोणते आहेत, त्यानंतर प्रोफेशनल कोर्सेस आपल्या कॉमर्स फील्डमध्ये कोणकोणते आहेत. जसे सायन्समध्ये डॉक्टर असतो, इंजिनियर असतो, तसं आपल्या इथे प्रोफेशनल कोर्सेस कोणकोणते आहेत. हायर एज्युकेशन ऑप्शन कोणते आहेत, म्हणजे 12th पास झाल्यानंतर मी कोणकोणत्या मोडमध्ये जाऊ शकतो. नंतर एंट्रन्स एक्झाम या सर्वांसाठी गरज कोणती आणि इमर्जिंग करिअर्स काय. तुम्ही म्हणाल इमर्जिंग करिअर हेच आम्हाला माहिती नाही काय असतं, समजेल ना पुढे. ठीक आहे. तर त्यामध्ये आपण पुढे जाणार आहोत. नेक्स्ट आपला आहे वाय चूज कॉमर्स. तुम्ही म्हणाल यार 11th पण तेच आता पण तेच, आतापर्यंत तरी कुठे कळलं की आपण कॉमर्स का घेतलंय. तर चला जाणून घेऊया पटकन. आता सगळ्यात पहिले आहे ना यामध्ये एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आपण बघतो तो म्हणजे पैसा. ठीक आहे. पैशामध्ये 8 लाख इकडे लिहिले पण हे काय लिहिलंय माहितीये ऍव्हरेज सॅलरी फॉर सीए और एमबीए. कॉमर्स मध्ये पैसा खूप आहे, खूप जण पैसे कमवतात. तुम्हाला एक सांगू, तुम्ही कधी कुमार मंगलम नाव ऐकलंय का? हे नाव मी इथे लिहितोय. कुमार मंगलम बिर्ला हे नाव जर कधी ऐकलं असेल ना, हे आदित्य बिर्ला कंपनीचे मालक. ठीक आहे. हे कोण आहेत माहितीये? हे सीए. ठीक आहे. अशा बऱ्याचशा कंपनी जे आहेत की ज्याचे सीएफओ किंवा सीईओ हे सीए आहेत, सीएमए आहेत, सीएफए आहेत, एसीसीए आहेत. खूप साऱ्या कंपनीज आहेत आणि करोड्स मध्ये पैसे कमवतात. इकडे आपण लिहिलंय 8 लाख पर एनम ऍव्हरेज स्टार्टिंग सॅलरी. म्हणजे स्टार्टिंग ज्या वेळेला तुम्ही कोर्सेस कम्प्लीट केल्यानंतर ज्या वेळेला जॉब साठी जाल, ऍव्हरेज सॅलरी लिहिलंय. प्रत्येकाला 8 लाख मिळतीलच असं नाहीये, ही ऍव्हरेज आहे. ठीक आहे. 8 लाख पर एनम ही कोणासाठी लिहिले, सीए एमबीए साठी लिहिले ऍव्हरेज. बाकीच्या कोर्सेससाठी वेगळं, बीकॉम साठी वेगळी, प्रत्येक गोष्टीसाठी वेगळी. आणि परत एखादा बीकॉम केलेला मुलगा पुन्हा मी सांगतोय 8 लाख पर एनएम पेक्षा जास्त कमवू शकतो, वर्षाला 8 लाखापेक्षा जास्त कमवू शकतो सुरुवातीपासूनच. तुमच्याकडे फक्त स्किल पाहिजे, जे मी पूर्वीपासून म्हणतोय. 40% ग्रोथ आहे फायनान्स जॉबमध्ये 2030 पर्यंत असं म्हणतात. जर तुमच्या थोडंफार लक्षात येत असेल ना, प्रत्येकाला आहे ना फायनान्स मध्ये इंटरेस्ट येत चाललाय. कारण जो तो धावतोय पैशाच्या मागे. ठीक आहे. आणि पैसा आला म्हणजे फायनान्स आला. आणि जर फायनान्स आला ना तर आपण सगळ्यात रिलेटेड आहोत कॉमर्स वाले फायनान्स सोबत. म्हणून 40%
ग्रोथ आहे या जॉबमध्ये. 500 प्लस करिअर ऑप्शन्स अवेलेबल. मी याच्यामध्ये 50 पण करेल की नाही माहिती नाही. आणि यांनी किती ऑप्शन्स दिलेत? 500 प्लस. ठीक आहे. जसे जसे तुम्ही कॉमर्समध्ये इव्हॉल्व्ह होत जाल. आता कसं आहे, 500 सगळेचे सगळे कव्हर करणं पॉसिबल पण नाहीये. आपण मेजर वाले घेणार आहोत, की ज्याच्या परत सब फील्ड येतात. ठीक आहे. फक्त तेवढं कव्हर करणार आहोत. हे 500 प्लस आहेत. हे मला नाही वाटत बाकी कोणत्या फील्डमध्ये असू शकतील आर्ट्स सायन्समध्ये. मी कोणाला कमी लेखत नाहीये, बट स्टील कॉमर्सचा हा एक आपण बोलू शकतो ऍडव्हान्टेज आहे. नंतर #1 मोस्ट वर्सटाईल अकॅडमिक स्ट्रीम, हे गुगल म्हणताय. सगळ्यात वर्सटाईल कोणती आहे, सगळ्यात जास्त करिअर ऑप्शन्स कशामध्ये आहेत? हे मी नाही, हे गुगलने म्हटलंय की नंबर 1 ला कोण असेल ना, तर कॉमर्स मध्ये मध्ये सर्वात जास्त आहे. कॉमर्स ओपन डोअर टू व्हर्च्युअली एव्हरी इंडस्ट्री, फायनान्स, लॉ, टेक्नॉलॉजी, मीडिया, गव्हर्नमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप. एंटरप्रेन्योरशिप म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, एंटरप्रेन्योरशिप म्हणजे काय असतं? तर एंटरप्रेन्योरशिप म्हणजे बिझनेसेस असतात. ठीक आहे. आता हे मी यासाठी एक्सप्लेन करतोय, तुम्ही म्हणाल आम्ही 12th पास आउट आहोत, आम्हाला सर्वांना येतं, पण बहुतेक ना पॅरेंट्स पण बघत असतात व्हिडिओ. सो ह्यासाठी आपण इकडे हे एक्सप्लेनेशन पण देऊया, की जर बिझनेस मध्ये जरी उतरवायचं असेल, बेस्ट स्ट्रीम आहे. यामध्ये खूप सारे असे कोर्सेस आहेत की तुम्ही स्वतः किंवा तुमच्या फॅमिली बिझनेस मध्ये मुलांना उतरवू शकता, किंवा तुम्ही स्वतः त्या बिझनेस मध्ये उतरू शकता. नंतर हाय पेइंग करिअर जॉब आहेत बँकिंग, फायनान्स, कन्सल्टन्सी मध्ये. एंटरप्रेन्योरशिप बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आहे, ग्लोबल करिअर स्कोप आहे. त्यानंतर स्टेबल गव्हर्नमेंट सेक्टर ऑपॉर्च्युनिटी आहे. असं नाही की फक्त आपण प्रायव्हेट सेक्टर मध्ये जॉबला जाऊ शकतो. हे जर आरबीआय, युपीएससी, एसएससी, आपण पण एमपीएससी ची एक्झाम देऊ शकतो, आपण पण युपीएससी ची एक्झाम देऊ शकतो. या सगळ्या एक्झाम आहेत ना, हे सगळे आपण ऍज अ कॉमर्स स्टुडंट म्हणून तिकडे देऊ शकतो, आणि आपल्याला खूप सारा स्कोप आहे. आर्ट्सची मुलं येतात आणि टॅक्स इन्स्पेक्टर बनतात. काय म्हणतो परत बघा, आर्ट्सची मुलं येतात आणि टॅक्स इन्स्पेक्टर बनतात, जे टॅक्स शिकलेलेच नाहीयेत. बरोबर. मी काय म्हणतो, तुम्ही कॉमर्स स्टुडंट आहात. कॉमर्स स्टुडंट म्हणून तुम्ही जर टॅक्स तुम्हाला येतंय, तर तुम्ही ट्राय करायला काहीच हरकत नाहीये एमपीएससी, युपीएससी. आणि आपल्याला एक तर माहितीये, गव्हर्नमेंट जॉब म्हणजे सगळ्यात सुखी जॉब आहे. ठीक आहे. सिलेक्शन पर्यंत खूप मेहनत आहे. पण त्यानंतर एक आहे ना, की आपली पूर्ण लाईफ सेट होते. पेन्शन सकट सगळं मिळतं. म्हणजे मरेपर्यंत पैसे चालू राहणार. इतकं सुख बाकी कुठे मिळत नाही. आणि फॅसिलिटीज गव्हर्नमेंटच्या असतात त्या वेगळ्या. ठीक आहे. नंतर रॅपिडली ग्रोईंग फील्ड लाईक फिनटेक, ई कॉमर्स अँड डेटा. आता तुम्हाला यामधलं आहे ना, फिनटेकचं काही समजलं नसेल. ठीक आहे. आता फिनटेक म्हणजे फायनान्स टेक्नॉलॉजी आहे. हे काय असतं पुढे मी तुम्हाला एक्सप्लेन करून दे. त्यानंतर ई कॉमर्स आहे. ई कॉमर्स तर तुम्हाला माहिती आहे काय, स्विगी, इन्स्टामार्ट, ब्लिंकिट, त्यानंतर झोमॅटो म्हणजे इटर्नल ज्याला आपण म्हणतो. त्याच्यानंतर आपलं झेप्टो नवीन आलंय. त्यानंतर अमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, मिंत्रा आहे, अजिओ आहे, खूप सारे आहेत. हे सर्व ई कॉमर्स आहेत. आणि प्रत्येक बिझनेस आहे ना, आज ऑनलाईन जातोय. ठीक आहे. आज आपण सुद्धा ऑनलाईन बोलतोय. कदाचित याची वेबसाईट सुद्धा भविष्यामध्ये येईल कोर्सेससाठी. मग हे जे सगळे इव्हॉल्वमेंट होते ना, यासाठी ई कॉमर्स हा एक वेगळा सेक्टर आहे. आणि यासाठी खूप सारे स्किल पर्सनॅलिटीची गरज आहे आजच्या घडीला. तर त्या सेक्टरमध्ये पण तुम्ही जाऊ शकता. नेक्स्ट आहे टॉप करिअर पाथ्स इन कॉमर्स. कोणकोणते आहेत? आता इथे मी एक सिंपल आहे ना, क्लासिफिकेशन केलंय. ठीक आहे. यामध्ये काही मिस आउट पण झालेलं असू शकतं. मी परत म्हणतो, एखाद दुसरं मिस आउट होऊ शकतं. लगेच उद्या भडकून येऊ नका, की हे का नाही घेतलं आमचा वाला कोर्स. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले चार्टर्ड अकाउंटंट, सीए तुम्हाला माहितीच आहे. ऍव्हरेज सॅलरी आहे 7 ते 25 लाख पर एनम. ऍव्हरेज. ठीक आहे. म्हणजे 7 लाख रुपये मिळू शकतात. काही जण 5-6 वरती पण अडकतात. मग असं बोलायचं नाही, तुम्ही जर 7 सांगितलं होतं, आता 6 मिळाले. हे सगळं डिपेंड आहे तुम्ही स्किल्ड किती आहात. काही जण तर मी म्हणतो स्टार्टिंग पण 15 प्लस ने करतात. बरोबर. नंतर आफ्टर 12th असतं, सीपीटी आहे. यामध्ये सीपीटीला आता चेंज झालंय आणि ते झालंय सीए फाउंडेशन. ठीक आहे. त्यानंतर आयपीसीसी आहे आणि फायनल एक्झाम आहे. आयपीसीसी पण आता चेंज झाले आणि ते आले इंटरमिजिएट. आता हे कसं असतं, काय असतं, जर तुम्हाला माहिती असेल परत एकदा सांगतो. आपण सीए फाउंडेशनचे सुद्धा क्लासेस घेतो. सीएस ईईटी म्हणजे एंट्रन्स टेस्ट सीएस ची. आणि त्यानंतर सीएमए फाउंडेशनचे पण लेक्चर घेतो. तिकडे ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर आहे एमबीए मॅनेजमेंट. एमबीए नाव ऐकलं असेल खूप वेळेला. ठीक आहे. कोणीही करू शकतं, फक्त कॉमर्स ग्रॅज्युएट नाही. पण कॉमर्स ग्रॅज्युएट आहे ना, थोडासा यामध्ये वरचढ राहायला हवा, असं माझं मत आहे. कारण आपल्याला इव्हॉल्विंग एक सेक्टरची माहिती असते, आपल्याला बिझनेस जास्त समजतो. आता एमबीए म्हणजे काय? मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे. बिझनेसचं ऍडमिनिस्ट्रेशन करणाऱ्यामध्ये आपण मास्टर्स केलंय. ठीक आहे. आपण बिझनेस मध्ये आपण कोअर आहोत. आणि जर आपण कॉमर्सचे स्टुडंट आहोत, आपण सुरुवातीलाच 11वीला शिकलोय नाही का, कॉमर्स म्हणजेच बिझनेस. ठीक आहे. तर मग म्हणून
एमबीए हा आपल्यासाठी खूप चांगला आहे आणि इकडे जर सॅलरी बघितली ना ऍव्हरेज तर वाढीव आहे. ठीक आहे. फक्त एक लक्षात ठेवा ही सॅलरी IIM वाल्यांची किंवा टॉप कॉलेजेसची. ठीक आहे. जर तुम्ही चांगल्या कॉलेजेस मधून केलं तर हे बघा एमबीए तर ऑनलाईन पण करतात. ऑनलाईन एमबीए करून कोण तुम्हाला 30 लाख रुपये सॅलरी देईल? कोणी नाही देणार. पण तुम्ही टॉप कॉलेजेस मधून केलात, IIM मधून केलात, नरसिंहमुंजी मधून केलात किंवा खूप सारे मुंबईमध्ये सुद्धा खूप सारे कॉलेजेस, ओव्हरऑल भारतामध्ये खूप सारे कॉलेजेस आहेत. तिकडून जर केलं तर मग त्याचा फायदा होईल. काय तर बीकॉम करा किंवा बीबीए करा. जण याला ऑप्शन म्हणून अजून एक कोर्स करतात तो म्हणजे BMS. बीकॉम ऐवजी BMS करतात. ते आहेत ना पुढे MMS ला जाऊ शकतात. ते सुद्धा MBA ला जाऊ शकतात. नाही नाही म्हणत आहे. पण MMS हा पूर्णपणे वेगळा ठरतो ऍज कम्पेअर्ड टू MBA. पूर्णपणे इन द सेन्स त्याची क्वालिटीमध्ये खूप फरक पडतो. ठीक आहे. काही झालं तरी आफ्टर CA आणि फक्त बीकॉम दोघांमध्ये फरक आहे. इतका फरक MMS आणि MBA मध्ये येत नाही, पण स्टील जर मी म्हणतोय MBA करणं फिक्स आहे तर BBA मध्ये जा. तुम्ही म्हणाल आम्ही एंट्रन्स ऑलरेडी दिले. BBA साठी सुद्धा एंट्रन्स एक्झाम असतात. डायरेक्ट कॉलेज ऑप्शन सुद्धा असतात. मला वाटतं आपलं सोमय्या म्हणा किंवा त्यानंतर नवी मुंबईचे कॉलेजेस म्हणा. ठीक आहे. तर या DY पाटील कॉलेजला वगैरे BBA चांगलं आहे. नंतर त्यासाठी एक्झाम असतात. बीकॉम BBA झाल्यानंतर कॅट, झॅट आणि मॅट ह्या ना एंट्रन्स एक्झाम आहेत. ह्या नॅशनल लेवलला असतात. आणि याची स्कोरिंग खूप हाय लेवलला हवी असते तर तुम्हाला या टॉप कॉलेजेसमध्ये एंट्रन्स मिळतो. आणि मग तुम्ही एकदा MBA ला ऍडमिशन घेता, जी काय असेल फी फोरेन करता. फक्त इकडे फीज खूप हायर आहे. ठीक आहे. हायर फीज आहे तिकडे, एवढं लक्षात ठेवा. इकडे हा कोर्स तुमच्या स्टार्टिंग मॅक्सिमम 2 लाख रुपये असतील. त्याच्यावरती मला वाटतं की त्यामधला पण तुम्ही आर्टिकलशिप करता जवळपास 1.5-2 लाख पण स्कॉलरशिप वगैरे घेता अजून वस्तू. ठीक आहे. लाखभर रुपये स्कॉलरशिप मध्ये. अजून काय पाहिजे? ठीक आहे. काहीतरी 2,500 रुपये स्कॉलरशिप असते पर मंथ. ठीक आहे. इंटरमिजिएटचं म्हणतो, फायनल वाल्यांसाठी म्हणतोय मी. 2,500 रुपये 20 महिन्यासाठी जरी केलं, 2.5 गुणिले 10 25, 50,000 रुपये तुमचे तिथून झाले. स्टायपेंड तुम्हाला मिळते ते वेगळं. अजून काय पाहिजे? ठीक आहे. हे नॉर्मल एक CA चं म्हणतोय. MBA मध्ये फक्त खर्च जास्त आहे पण खूप पैसा आहे जर MBA नीट केलं तर. स्टॉक मार्केट ट्रेडिंग इथे थोडं नंतर येतो. कॉमर्स सॉरी कंपनी सेक्रेटरी ज्याला आपण CS म्हणतो. मी इकडे अजून एक लिहिलं नाहीये ते CMA जरी तुम्ही कन्सिडर केलं तरी चालेल. ठीक आहे. CS आणि CMA असे कोर्सेस आहेत ना, इक्विव्हॅलंट टू CA असंच म्हणेल मी बहुतेक वेळेला. ठीक आहे. फक्त इकडे सॅलरी मध्ये परत बघा 6 to 18 जास्त काही फरक नाहीये. इथे किती आहे 7 to 25. ठीक आहे. 7 ते 25 आहे, इथे 6 ते 18. खूप काही जमीन आसमानाचा फरक नाहीये. बघा ना, आता CA करून एखादा 15 लाख कमवेल, एखादा इकडे येऊन 16 लाख रुपये कमवेल कंपनी सेक्रेटरी वाला. स्कोप इकडे सुद्धा आहे. सेम रूट आहे. फाउंडेशन आहे. त्यानंतर इकडे एक्झिक्युटिव्ह लिहिलंय आणि प्रोफेशनल आहे. ठीक आहे. सेम रूट आहे. CMA साठी सुद्धा सेम रूट आहे आणि हे तिन्ही कोर्स CA, CMA तिन्ही सुद्धा आपल्याकडे आपण म्हणू शकतो एकदम स्वस्तामध्ये असतात. त्यामध्ये खूप कमी खर्च होतो. 2 लाखामध्ये पूर्ण 3 ते 4 वर्षाचा 5 वर्षाचा तुमचा कोर्स कव्हर होतो. त्याची पुढे आणखीन इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ते आपण परत रीड करू. त्यानंतर हे लॉ, LLB हे सुद्धा असतं. याला पुढे आपण LLM पण करतात म्हणजे मास्टर्स वाले सुद्धा असतात. ऍव्हरेज सॅलरी 5 to 20 आहे. रूट कसं आहे? बीकॉम करा, त्यानंतर LLB करा 5 वर्ष किंवा LLB करा 3 वर्ष. ठीक आहे. आता बीकॉम प्लस 3 LLB असते किंवा 12th नंतर डायरेक्ट LLB सुद्धा 5 वर्षासाठी काही कॉलेजेसला ऍडमिशन मिळून जातं. नेक्स्ट आहे बँकिंग अँड फायनान्स. बँकिंग फायनान्स मध्ये ना बीकॉम करा, त्यानंतर IBPS, SBI, RBI ची एक्झाम असतात. ठीक आहे. यासाठी सुद्धा गाईड करण्यासाठी तुम्हाला जर माहिती असेल आपले कलिग आहेत मॅडम क्लासमधल्या, त्या सुद्धा पासआउट झालेल्या आहेत. ठीक आहे. आता बीकॉम. ठीक आहे. बीकॉम करा, काही जणांना याला ऑप्शन BBI करतात. ठीक आहे. दोन्ही इक्विव्हॅलंट आहे माझ्यासाठी. BBI करा, बीकॉम करा. फक्त इकडे आहेत ना जरा फीस हायर आहे. बीकॉमला नॉर्मल. होतं कसं बीकॉम करून तुम्ही ओव्हरऑल सगळ्या गोष्टींचा एक इन्फॉर्मेशन घेऊन ठेवता. ह्या एक्झाम साठी स्पेसिफिकली BBIच पाहिजे असं काही रूल नाहीये. ठीक आहे. आणि शेवटचं मी इथे एक ठेवलंय ते म्हणजे स्टॉक मार्केट अँड ट्रेडिंग. हा मी नेहमी म्हणतोय ना, हा जो पार्ट आहे ना हा आपला पार्ट टाइम असायला पाहिजे. ठीक आहे. इन्व्हेस्टमेंट वाला किंवा ट्रेडिंग वाला. ठीक आहे. पण ऍज अ करिअर अपॉर्च्युनिटी हे सुद्धा आहे की तुम्ही पोर्टफोलिओ मॅनेजर होऊ शकता. तुम्ही म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर होऊ शकता किंवा तुम्ही जे सेबीचे रेग्युलेशन्स आहेत ते सेबीचे रेग्युलेशन्स फॉलोअप करून घेण्यासाठी तुम्ही एक बोलू शकता कंट्रोलर ऑथॉरिटी किंवा इन शॉर्ट तुमच्या कंपनीमध्ये एक रोल असतो. ज्यावेळेला कंपनीचे शेअर्स वगैरे इश्यू होतात ना, CA ची वगैरे गरज पडते.
हे स्टॉक मार्केटमधून तुम्ही जाऊ शकता. हा खूप ऍडव्हान्स व्हर्जन मी जास्त ह्यामध्ये सध्या जात नाहीये. याच्यासाठी NISNचं एक्झाम असतात. CFP लिहिलंय. हा खूप इव्हॉल्विंग कोर्स आहे. खूप मी म्हणेल इम्पॉर्टंट आहे आजच्या घडीला CFA. फॉरेन कोर्स आहे. अमेरिकन इन्स्टिट्यूटचा कोर्स आहे. सर्टिफाईड फायनान्शियल अनालिस्ट म्हणून. त्यानंतर NSE चे सर्टिफिकेशन असतात. हे आपले जनरल आहेत. कोणीही करू शकतं NISM आणि NSE चे सर्टिफिकेशन. नेक्स्ट आता आहे ना आपण ह्याच प्रोफेशनल कोर्सला आहे ना कसं पुढे टॅकल करायचं किंवा काय त्यांचं रूट असेल एकदा परत बघून घेऊया. जर मी म्हणतोय CA तर याची बॉडी आहे ICAI इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया. ड्युरेशन येते 4 ते 5 वर्षाचं, ज्यापैकी 2 इयर्सची तुमची ट्रेनिंग असते. ट्रेनिंग इन द सेन्स आर्टिकलशिप असते. यामध्ये तुम्ही काय काय शिकू शकता? ऑडिट शिकता, टॅक्स शिकता, फायनान्स शिकता, इकडे अकाउंटन्सी पण लिहू शकता. अजून बरेचसे खूप सारे आहेत. बँकिंग वगैरे खूप काही काही शिकता येतं. रेकॉग्निशन कसं आहे? ग्लोबल आहे. ग्लोबल लेवलला तुम्ही हे शिकताय. म्हणजे जगामध्ये कोणत्याही देशात गेलात तरी त्यांना माहिती आहे सीए ही पदवी आहे. जर तुम्ही दुसरं काहीतरी एक BBI सांगायला गेलात तर त्यांना माहिती नाहीये BBI काय. पण सीए त्यांना माहिती असणार. म्हणजे परदेशामध्ये सीए ला जॉब मिळतो आरामात. कंपनी सेक्रेटरी यांना सुद्धा परदेशात रेकॉग्निशन आहे. हे बघा ग्लोबल रेकॉग्निशन आहे. ड्युरेशन आहे 3 ते 4 वर्षाचं. स्कोप इन शॉर्ट फोकस कशावर करतात? तर कॉर्पोरेट लॉ वरती आणि कम्प्लायन्सेस वरती. ठीक आहे. ह्या गोष्टीकडे खूप कमी जण वळायला बघतात. पण खूप खरंच चांगला कोर्स आहे. तुम्ही फॉलोअप करू शकता. त्यानंतर CMA म्हणजेच कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट. ठीक आहे. याला आपण CMA म्हणतो. ICMI इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट ऑफ इंडिया वाला सेम 3 ते 4 वर्ष लागतात. इकडे सुद्धा 15 मंथची ट्रेनिंग आहे. ठीक आहे. कॉस्टिंग आहे, मॅनेजमेंट आहे, म्हणजे ओव्हरऑल मॅनेजमेंट अकाउंटिंग आहे. इकडे ना थोडाफार FM पण टाकतात फायनान्शियल मॅनेजमेंट वाला पार्ट. आणि ग्लोबल रिकॉग्निशन आहे. इकडे जास्त फोकस केला जातो कॉस्टिंग वरती आणि जो असायला पण पाहिजे एखादी गोष्ट कशी बनते, किती पैसे लागतात, त्याची खर्च किती, या सगळ्या गोष्टी इथे होतात. जे मी CFA म्हणालो, चार्टर्ड फायनान्शियल अनालिस्ट. ठीक आहे. CFA ची इन्स्टिट्यूट आहे USA ची. ठीक आहे. ग्लोबल रेकॉग्निशन आहे. ड्युरेशन 2 ते 4 वर्ष आहेत. मी म्हणतो इथे आहे ना 3 एक्झाम असतात इथे पण. ठीक आहे. 3 एक्झाम म्हणण्यापेक्षा 3 लेवल आहेत. तुम्ही 2 जरी पास आउट झालात ना तरी पण तुम्ही खूप चांगले स्टुडंट आहे. ठीक आहे. 3 पास आउट करले म्हणजे भारीच आहे. नाही म्हणतच नाही. तुम्ही जर CA करताय प्लस CFA चे 1 किंवा 2 एक्झाम क्लिअर केला तर खूप बूस्ट मिळतो. फायनान्स सेक्टरमध्ये जायचं असेल तर CMA वाल्यांना पण जर फायनान्सला इन्व्हॉल्व्ह व्हायचं असेल CFA च्या 2 लेवल क्लिअर करा. ठीक आहे. काय काय काम इन्व्हेस्टमेंट, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट जे मी वरती म्हणालो ना स्टॉक मार्केटशी रिलेटेड सर्व त्यामध्ये हा CFA जरा ऍडव्हान्स असतो. त्यानंतर ACCA असोसिएटेड चार्टर्ड सर्टिफाईड अकाउंटंट हा कोर्स आहे UKचा आणि जास्त करून आहे ना IFRS सोबत स्कोप आहे. इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड जे आपले अकाउंटिंगचे रूल्स वगैरे असतात ना बघा ग्लोबल फायनान्स आणि त्याचं अकाउंटिंग ड्युरेशन 2 ते 3 वर्षाचं आहे. आता माझ्या एक आहे ना चांगलं सजेशन असतं ज्यांना ACCA करायचंय त्यांनी काय करा CA पण करा. म्हणजे पहिले CA करा. CA चे जर तुम्ही इंटरमिजिएट पर्यंत क्लिअर झालात म्हणजे तुम्ही फक्त फायनलची एक्झाम देणं बाकी ठेवलात. ठीक आहे. तर तुमचे ACCA चे जितके टोटल पेपर असतात त्यापैकी फक्त 4च एक्झाम तुम्हाला द्यायला लागतात. बाकीचे एक्झाम द्यायची गरज पडत नाही आणि त्या या 4 एक्झाम मध्ये पण ऑडिट असतो आणि एक फायनान्शियल मॅनेजमेंट असतो. मला सांगा हे असं काहीतरी असल्यावरती का आपण CA प्लस ACCA करायला नको? ठीक आहे. ACCA प्लस CA खूप चांगला कॉम्बो आहे आणि प्लस तुम्ही ACCA सोबत CA पण करताय ना. तुम्ही जर CA फायनलिस्ट आहात प्लस तुम्ही तिथे पण फोकस करून CA फायनल पण क्लिअर झालात नावापुढे CA आणि पुढे ACCA दोन्ही पण लागून जातात. ठीक आहे. 2 ते 3 वर्षाचा कोर्स आहे. परत सांगतो UKचा आहे त्यामुळे डॉलर्समध्ये सॉरी पाऊंडमध्ये आय थिंक इकडे असतं. USA ला डॉलर्समध्ये. ठीक आहे. ग्लोबल रेकॉग्निशन इथे पण आहे. ठीक आहे. हे फक्त मी प्रोफेशनल कोर्सेस एक्सप्लेन केलेत. बाकीचे जे मला वाटतात ते नंतर नंतर मी एक्सप्लेन करत राहील. जे माझ्याकडून राहतील शेवटला एक साथ ते सर्व घेऊन जाईल. जे PPT मध्ये मी कव्हर नाही केले. आता जर मी म्हणतोय फक्त डिग्रीचे ऑप्शन्स जर तुम्ही विचारले काय काय काही जण असतात BCom करतात. बॅचलर ऑफ कॉमर्स आहे. कोर फाउंडेशन आहे अकाउंटिंगसाठी, फायनान्ससाठी, इकॉनॉमिक्स लीड्स टू CA, MBA, CS. इकडे CMA सुद्धा लिहू शकता. ठीक आहे. हे सर्व कोर्सेससाठी मी कधीही म्हणतो जर ग्रॅज्युएशन जे कंपल्सरी आहे हे BComच करा. दुसरं कोणतं करण्यापेक्षा BCom बेस्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे BBA. ठीक आहे. हा जो BBA मध्ये आपण म्हणतो बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. हा कोण आहे माहितीये? एक मिनिट. MBA चा मी बोलू शकतो की बॅचलर वाली वर्जन म्हणजे ग्रॅज्युएशन आहे हे पोस्ट ग्रॅज्युएशन एवढाच फरक. मॅनेजमेंट फोकस्ड आहे बेस्ट फॉर MBA एस्पिरंट
अँड एंटरप्रेन्योरशिप. ज्यांना बिझनेस करायचा त्यांनी पण बीबीए ला गेलेलं सगळ्यात चांगलं. खूप सारी मुलं बघितलेत की जे बीबीए करतात आणि स्वतःचा घरचा बिझनेस सांभाळतातच, प्लस त्याला अजून एक्सपांड पण करतात. त्यानंतर आहे बीएमएस. बीएमएस मध्ये आपण म्हणतो बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज. खूप सारी मुलं ह्याकडे वळतात. मी म्हणतो जर तुम्हाला मॅनेजमेंटच करायचंय आणि बिझनेस मध्ये जर उतरायचंय मग इथे जा. ठीक आहे. बीएमएस वाईट नाहीये. बीएमएस फक्त मॅनेजमेंट शिकवणार. बीबीए तुम्हाला ओव्हरऑल बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन शिकवणार. ठीक आहे. आणि जर एमबीए फिक्स करणार तर मग बीबीए गेलेला कधीही चांगला. ठीक आहे. बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज मुंबई युनिव्हर्सिटीज प्रेस्टिजियस मॅनेजमेंट डिग्री, इंडस्ट्री ओरिएंटेड आहे फक्त. ठीक आहे. बाकीच्या ठिकाणी नाही जाणार, इंडस्ट्री ओरिएंटेड आहे. आणि कोणाची आहे तर मुंबई युनिव्हर्सिटीचीच डिग्री आहे. हे बाहेर तुम्हाला कुठे मिळणार नाही. ठीक आहे. म्हणजे याचं जर पीजी करायला गेलात तर ते असतं तुमचं एमएमएस. ते 2 वर्षाचं असतं, ते पण कुठे असेल फक्त मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये असेल. म्हणून मी याला थोडं कमी लेखतो. खूप जण आहेत ना ऑलरेडी ह्या पाथमध्ये घुसलेले आहेत बीएमएसच्या. पण स्टील जर तुम्ही अजून ऍडमिशन वगैरे किंवा अजून काही डिसाईड झालं नसेल तर मी म्हणाल एकदा बीएमएस आणि बीबीए मध्ये स्वतःहून कम्पेअर करून डिसाईड करा. त्यानंतर आहे बीए इन इकॉनॉमिक्स. तुम्ही म्हणाल बीए मधून कुठून कुठून आला, आम्ही तर बीकॉम करतोय. ठीक आहे. इकॉनॉमिक्स मध्ये आर्ट्स मधून आपण इकॉनॉमिक्सला जातो. ज्यांना इकॉनॉमिक्स मध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी बिंदास्त करा. इथे सुद्धा खूप स्कोप आहे. बहुतेक येत ना टीचिंग साठी ही लोक जास्त प्रेफर करतात. जी इकॉनॉमिक्स मध्ये बीए करा, एमए करा आणि त्यानंतर नेट सेटची एक्झाम असते ती क्लिअर करा. खूप चांगले जॉब्स इकडे अवेलेबल आहेत. बीकॉम विथ ऑनर्स. ठीक आहे. हे आता 4 वर्षाचं झालंय. बीकॉम विथ ऑनर्स. इन डेप्थ स्पेशलायझेशन. टॉप डीयू पुणे आणि बॉम्बे युनिव्हर्सिटीचा प्रोग्राम आहे. बाहेर नाही. डीयू म्हणजे दिल्ली युनिव्हर्सिटी, आपल्याला रिलेव्हंट आहे फक्त बॉम्बे युनिव्हर्सिटी. ठीक आहे. बीकॉमचे 3 वर्ष झाल्यानंतर तुम्ही 4थ्या वर्षासाठी ऍडमिशन घेऊन बीकॉम ऑनर्स करू शकता. आणि जर तुम्हाला एमकॉम करायचं असेल तुमचं 1 वर्ष वाचतं, एमकॉम ला 1च वर्ष फक्त क्लिअर करायचं. त्यानंतर आहे बीएफएम, बॅचलर ऑफ फायनान्शियल मार्केट. हे ना खूप जणांनी ऐकलंच नसेल. ठीक आहे. स्पेशलाइज इन स्टॉक मार्केट, डेरिव्हेटिव्ह अँड फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट. पण नॉर्मल बीकॉम पेक्षा डिफिकल्ट तर आहे, एवढं मी सांगतो. ज्यांना हे झेपत नसेल ना ते इकडे सीआरएम वगैरे बहुतेक कोर्स कोर्स असतात. एफआरएम, सीआरएम, फायनान्शियल रिस्क मॅनेजमेंट, कॉर्पोरेट रिस्क मॅनेजमेंट. त्यानंतर मला वाटतं एक सीएफपी म्हणून एक असतो. एक खूप काही डिफिकल्ट नाहीये. ठीक आहे. एक सीएफपी म्हणून कोर्स आहे. हे कोर्स तुम्ही अलॉंग विथ बीकॉम करू शकता. ठीक आहे. प्लस अजून एक इन्फॉर्मेटिव्ह सांगून ठेवतो. एनआयएसएमच्या साईट वरती खूप सारे अलॉंग विथ तुमचं ग्रॅज्युएशन सर्टिफिकेशन आलेत. खूप सारे प्रोग्राम आलेत एक एक 2-2 वर्षाचे, जे की तुम्ही घरामधून शिकू शकता ऑनलाईन मोडमध्ये. आणि ते व्हॅलिड आहेत थ्रू आउट इंडिया. म्हणजे जर तुम्हाला फायनान्शियल मार्केटमध्ये इंटरेस्ट आहे आणि तुम्ही बीएफएम करण्याच्या हिशोबात नसाल, फक्त बीकॉमला ऍडमिशन घेताय, तुम्ही ते कोर्सेस करू शकता. त्याचा खूप चांगला स्कोप आहे, तेवढं मात्र नक्की. आता आपण जाऊया पुढे. एंट्रन्स एक्झाम ह्यामध्ये कोणकोणत्या असतात. मी सगळ्यांची नावं घेतलेत आणि ते कशा कशासाठी आहेत ते मी एकदा टाकून ठेवलंय यामध्ये. सगळ्यात पहिले कॅट झॅट मॅट. ओके. असं विचित्र वाटत असेल पण या एक्झाम आहेत एमबीए साठी, नोव्हेंबर डिसेंबर मध्ये असतात. सीयूईटी युजी, सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ युजी ऍडमिशन. ही आपल्याकडे नसते, ही दुसऱ्या युनिव्हर्सिटीज मध्ये, मुंबई युनिव्हर्सिटी मध्येही नाहीये. आयपीएमएटी, आयआयएम इंदोर आणि रोहतक साठी आहे. आयआयएम इंटिग्रेटेड एमबीए साठी, ज्यांना एमबीए करायचं आयआयएम मधून त्यांनी आयपी मॅट मध्ये घेऊ शकता. मे मध्ये ही एक्झाम असते. सीएलएटी आणि एआयएलईटी लॉ साठी असतात, क्लॅट वगैरे. ठीक आहे. लॉ साठी आता सीईटी सुद्धा आलेली आहे. लॉ ची वेगळी सीईटी आहे. ठीक आहे. हे इकडे इन्स्टिट्यूट खोडून टाका. आयबीपीएस, एसबीआय आणि आरबीआय त्याच्या एक्झाम्स असतात पब्लिक सेक्टर बँकेच्या जॉबसाठी. आयबीपीएस तुम्हाला माहिती असेल, बँक पीओच्या वगैरे जे एक्झाम असतात. एसबीआय चे पीओ असतात. आरबीआय मध्ये ग्रेड बी वगैरे एक्झाम्स असतात. त्यानंतर बँकिंग सेक्टरचे जॉब आहेत. हे थ्रू आउट द इयर कधी त्यांच्या नोटिफिकेशन येतात आणि अनाऊन्स होतात. सीए फाउंडेशन माहिती आहे, चार्टर्ड अकाउंटंट साठी. ठीक आहे. ही एक्झाम इथे जून आणि डिसेंबर लिहिलंय. इथे खोडून आहे ना सिंपल 3 टाइम्स अ इयर, जानेवारी, त्यानंतर मे आणि त्याच्यानंतर नोव्हेंबर. असे 3 अटेम्प्ट झालेत. किंवा नोव्हेंबर नाही म्हणू शकत आपण, जानेवारी सॉरी सप्टेंबर लिहायचे. ठीक आहे. असे 3 अटेम्प्ट झालेत. सीएमए साठी 2 अटेम्प्ट आहेत. ठीक आहे. सीएस साठी सुद्धा आहे आणि सीएस चा पेपर आता डिस्क्रिप्टिव्ह झालेला आहे. एनआयएफटी, एनआयडी हे तुम्हाला ऍज सच नाहीये. हे कोणासाठी आहे तर फॅशन अँड डिझाइनमेंट मॅनेजमेंट साठी. चला मी खोडत नाही कारण 1-2 स्टुडंटची माझ्याकडे क्वेरी आली होती की आम्हाला फॅशन आणि डिझाइनमेंट मॅनेजमेंट मध्ये जायचंय. इन शॉर्ट इंटेरियर डिझायनिंग वगैरे असतं आणि ह्या सुद्धा गोष्टी ह्याच्यामध्ये कव्हर केल्या जातात. आता ज्यासाठी तुम्ही कदाचित आपण बोलू शकतो की वाट बघत असाल की हे नक्की काय होतं,
तर ते म्हणजे इमर्जिंग अँड फ्युचर प्रूफ करिअर्स. म्हणजे फ्युचरमध्ये कोणाला स्कोप असू शकतो. मी फ्युचर ओरिएंटेड प्रेडिक्टेड म्हणतोय. सगळ्यात पहिलं आहे फिनटेक. फिनटेक म्हणजे काय? डिजिटल पेमेंट, ब्लॉकचेन, क्रिप्टो फायनान्स, क्रेड, रेझर पे कंपनी, पेटीएम, ह्या सगळ्या ज्या कंपनीज आहेत ना, ह्या कंपनीज मध्ये जॉबच्या खूप अपॉर्च्युनिटीज आहेत. आणि ह्यासाठी आहे ना फिनटेक वाले सेक्टर आहेत. त्यामध्ये काय काय करता येतं? तर आपण म्हणू शकतो ई कॉमर्स मॅनेजर, ERP कन्सल्टंट वगैरे बरंच काय काय असतं. बीबीए मधून तुम्ही हे मोस्टली करू शकता. ठीक आहे. CFA ने सुद्धा करू शकता. ठीक आहे. मी फक्त सांगतोय की हे इथे सुद्धा आहे. एकदा तुम्ही त्या कोर्सेस मध्ये गेलात ना, की मग तुम्ही तुमच्या फॅकल्टीजला म्हणजे टीचर्सला विचारून इकडे जॉब मिळवण्यासाठी काय करावं लागेल, हे सगळी इन्फॉर्मेशन घेऊ शकता. डेटा अनालिटिक्स तुम्हाला असं वाटत असेल की सायन्सवाला आहे. पण मी तुम्हाला सांगतो सीए सुद्धा खूप साऱ्या डेटा अनालिटिक्स मध्ये जात आहेत आणि खूप चांगला स्कोप आहे त्यामध्ये. बिझनेस इंटेलिजन्स आता यामध्ये काय काय येतं तुम्हाला सांगते. पॉवर बीआय सध्या किंवा खूप पहिल्यापासूनच आहे पॉवर बीआय. ठीक आहे. किंवा एआय आपण ओव्हरऑल म्हणतो ना, याचा युज करून जे डेस्कटॉप वगैरे जे आपण बनवतो डेटा अनालिटिक्सच्या हिशोबाने. ठीक आहे. हे बिझनेस इंटेलिजन्स ज्याला बीआय म्हणतात, इकडे जो मी बीआय म्हणालो तो. ठीक आहे. फायनान्शियल मॉडेलिंग असतं, त्यानंतर एक्सेल पायथन आहे, हाय डिमांड आहे, बँक आणि एमएनसी आहेत. या सगळ्या गोष्टी डेटा अनालिटिक्सच्या आपण असं म्हणू शकतो याला खूप भविष्यामध्ये स्कोप येणार आहे. आता सुद्धा आहे आणि भविष्यामध्ये अजून येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर ई कॉमर्स हे तर आपण बघितलं. यामध्ये काय काय आहे ना ते एकदा बघून घ्या. डिजिटल मार्केटिंग आहे, जी आपण जनरली करतो इंस्टाग्राम मधून, फेसबुक मधून बूस्ट ऍड करणं. खूप साऱ्या गोष्टी आहेत यामध्ये, ह्या आपल्याला फार लिमिटेड माहिती असतात. डिजिटल मार्केटिंग मध्ये आहे ना, हॉटस्टारच्या मार्केटिंग मध्ये जॉब करणारा एक माझा भाऊ सुद्धा आहे. ठीक आहे. तिकडे दिसणारी ऍडव्हर्टिजमेंट कोणती दिसायला हवी आणि कशी दिसायला हवी, या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून मॅनेज होत असतात. तर मग इकडे सुद्धा खूप चांगला स्कोप आहे. सप्लाय चेन तुम्हाला माहितीच असेल. सप्लाय चेन मध्ये लॉजिस्टिक वगैरे जे आपण म्हणतो, इनबाउंड लॉजिस्टिक, आउटबाउंड लॉजिस्टिक. त्यानंतर Amazon, फ्लिपकार्ट सारख्या कंपनी आहेत, इकोसिस्टम आहेत, त्यांची मॅनेजमेंट असेल. ठीक आहे. सप्लाय चेन सुद्धा खूप अंडर रेटेड आहे किंवा खूप इग्नोर्ड कॉन्सेप्ट आहे. इकडे सुद्धा तुम्ही फोकस करू शकता. कसं करायचं? बीकॉम, त्याच्यानंतर BMS वगैरे हे सगळं करून तुम्ही करू शकता. आता हे झालं ऍक्च्युरियल सायन्स. ऍक्च्युरियल सायन्स अशी गोष्ट आहे ना, की जी पूर्ण येते आपण बोलू शकतो BSc शी रिलेटेड. ठीक आहे. तुम्हाला सायन्स करावं लागतं. आता सायन्स असं नाही, तुम्ही असं म्हणू शकता इथूनही करू शकता. ऍक्च्युरीची एक्झाम असते. हे कोणाचं असतं? विथ रिलेटेड टू इन्शुरन्स असतं. ते काय असतं माहितीये? इन्शुरन्स कंपन्यांना आहे ना तगडे पैसे देतात, करोडोमध्ये देतात. लाखामध्ये तर नाही, मी म्हणून डायरेक्ट करोडोमध्ये पैसे देतात ऍक्च्युरियल सायन्सचं. फक्त एक गॅरंटीड देतो की याचे आहेत ना, डिफिकल्टी लेवल ही CA CFA पेक्षा थोडी अजून जास्त आहे. जर तुम्हाला असं वाटतं की हा करू शकतो, याच्याबद्दल खूप सारी माहिती तुम्हाला Google वरती तर मिळेलच. अदरवाईज मला कमेंट सेक्शन मध्ये एक फक्त इन्फॉर्मेशन द्या, मी तुम्हाला तिकडे लिंक पोस्ट करून देईन. ओके. काय काम असतं? तर लिंक असेसमेंट फॉर इन्शुरन्स पेन्शन फंड्स अमंग हायेस्ट पेइंग ग्लोबली. ठीक आहे. काय लिहिलंय? हायेस्ट पेइंग आहे ग्लोबली मध्ये. जगामध्ये सगळ्यात जास्त पैसा सॅलरी कोण कमावतं? ऍक्च्युरियल सायन्स वाली लोक. फायनान्स आता ही ऍव्हरेज म्हणतोय आम्ही. फायनान्शियल प्लॅनिंग पण तुम्हाला माहिती आहे. मी म्युच्युअल PMS आपण ज्याला म्हणतो, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस वगैरे फायनान्शियल प्लॅनिंग असतं. पर्सनल वेल्थ मॅनेजमेंट. ठीक आहे. माझ्याकडे काहीतरी पैसे आहेत, 20,000 रुपये समजा, मला सॉरी मला 6,000 रुपये पगार आहे. मला 6,000 रुपये जर समजा पगार आहे, तर 6,000 रुपये मधले 2,000 मी गुंतवतोय, म्हणजे मी आपण म्हणू शकतो सेव्ह करतोय. मग ते कुठे इन्व्हेस्ट करू, हे डिसिजन मेकिंग हे मॅनेजर्स करतात. ठीक आहे. CFP जे मी वरती सर्टिफिकेशन म्हणालो ते एक यामध्ये येतं. त्यानंतर HNI क्लायंट असतात, हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल म्हणतात त्याला. हे सगळ्यांसाठी फायनान्शियल प्लॅनिंग केली जाते. आणि ESG आहे, हे सुद्धा CA वाल्यांमध्ये खूप इम्प्रूव्ह होत चाललंय आता. ठीक आहे. ESG आणि सस्टेनेबिलिटी. ठीक आहे. कॉर्पोरेट गव्हर्नन्स वगैरे. ठीक आहे. इकॉनॉमिक्स, सोशल वगैरे हे सगळ्या गोष्टींमध्ये CSR इकडे जे लिहिलंय. ठीक आहे. कार्बन क्रेडिट आहे, ग्रीन फायनान्स आहे. ठीक आहे. हे फ्युचर आहेत. काय होणार आहे माहितीये का? जर तुमच्या लक्षात असेल ना, तर वंतारा वगैरे जे बांधलं जाते मुकेश अंबानींकडून. ठीक आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी एक बिझनेस माइंड आहे, की भविष्यामध्ये सगळ्यात कमी जर कसली आपल्याकडे असेल ती तर निसर्गाची असेल आणि ऑक्सिजनची असेल. म्हणजेच जो आपण ऑक्सिजन वापरतो किंवा आपण जो बिझनेस करतोय, तो बिझनेस करण्यासाठी मला गव्हर्नमेंटची परवानगी घ्यावी घ्यावी लागेल, की हे एन्व्हायरमेंट मी खराब नाही करत आहे. अजूनही घ्यावी लागते, पण उलटे परत पैसे भरावे लागतील. आणि जर मी ते पोल्युशन करत नाहीये, ठीक आहे, तर मग मला त्याची क्रेडिट मिळते. किंवा कार्बन क्रेडिट म्हणून असते, जे अजूनही असतं, अजूनही आहे इन द सेन्स. कार्बन क्रेडिट किंवा जे मी आता म्हणतो पोल्युशन आहे, जर तुम्ही जास्त पोल्युशन केलं तर तुम्हाला जास्त टॅक्स पे करावा लागेल. हे सगळं मॅनेज करणार आहेत ना, हे ESG आणि सस्टेनेबिलिटी मध्ये येतात.
तर इकडे सुद्धा तुम्ही रिसर्च करून पुढे जाऊ शकता. माझं एक सांगण्याचं काम आहे, की हे खूप इव्हॉल्विंग आहे आणि खूप कमी लोकं जातात. त्यामुळे जॉब्स इझिली मिळू शकतात. आता ॲव्हरेज सॅलरीचं कंपॅरिझन दिलंय. एक इन्फॉर्मेटिव्ह आहे. अजिबात ह्यावरती रिलाय राहू नका. परत सांगतोय एक इन्फॉर्मेटिव्ह आहे, की सी वगैरे केलं की 18 लाखापर्यंत. IIMचं MBA केलं तर 20 लाख. हे मी पर एनम स्टार्टिंग सॅलरी म्हणतो. CSला 10 लाख ॲव्हरेज. MBA अदर कॉलेजेसमधून केलं तर 12, बँकिंगमध्ये 6, BComला 5, BBAला 5, CMAला 8. हे ना फोडून इकडे 10 करा बिंदास. ठीक आहे. CMAच्या सुद्धा खूप सॅलरीज चांगल्या वाढलेल्या आहेत. ठीक आहे. CS, CMA, CA जवळपास इक्विव्हॅलंट आहे. काही टेन्शन घेऊ नका. गव्हर्नमेंट सेक्टर अपॉर्च्युनिटीज. गव्हर्नमेंटमध्ये आपल्याला जॉब मिळतात का आणि पगार किती असतो? तर सगळ्यात पहिल्यांदा आहे आरबीआय ग्रेड. आरबीआय ग्रेड बी ऑफिसर. डिपार्टमेंट कोणतं आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. सॅलरी असते 35,150 प्लस पर मंथ. आता ही आहे ना बेसिक सॅलरी आहे. त्याच्यामध्ये बाकीच्या पर्क्स वगैरे जाऊन की पकडा पर मंथ मिनिमम सुरुवात. ठीक आहे. ही आरबीआय ग्रेड बी ची एक्झाम आहे. टॉप लेवलच्या पोस्ट असतात. यूपीएससी एमपीएससी तर तुम्हाला माहिती आहे 56,000 2.5 लाख पर मंथ पर्यंत. ठीक आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट आहे. IAS IRS म्हणतात. ठीक आहे. बँक पीओ जर क्लर्क वगैरे किंवा काय कामं केली तरी काम पैसे बघा. SBI पीओ IBPS पीओ चे एक्झाम असतात. त्यामध्ये आरबीआयचे पण असतात. सॉरी RRBचे असतात. आरबीआय वरती कव्हर झालं. SSC CGL टॅक्स आणि फायनान्स खूप इझिली क्रॅक करू शकतात आपली कॉमर्सची मुलं. ठीक आहे. इन्कम टॅक्स मध्ये आणि ऑडिट डिपार्टमेंटमध्ये जे इन्कम टॅक्स ऑफिसर वगैरे असतात त्यांची निवड इथून होते. खूप चांगली पगार असतात आणि इज्जत सुद्धा खूप असते या सगळ्याच जॉबमध्ये. स्टेट फायनान्स सर्व्हिसेस 15,600 ते 39,100. स्टेट गव्हर्नमेंटचं येतं. स्टेट PSC ची एक्झाम असते. LIC मध्ये LIC AO वगैरे खूप चांगल्या एक्झाम्स असतात. ठीक आहे. साइड बाय साइड येत ना तुम्हाला हवं असेल हे सगळं करताना तुम्ही कमिशन एजंट वगैरे बनू शकता. कमिशनचे पैसे घेऊ शकता. अजिबात चुकीचं नाहीये. ठीक आहे. कमिशन हे अजिबात चुकीचं नाहीये असं मला वाटतं. तुम्ही एखाद्याचं काम करून देताय, लवकर करून देताय, ती सर्व्हिस प्रोव्हाईड केली म्हणून तुम्हाला तो काहीतरी पैसे देतोय ना, हे कमिशन चांगलं आहे. कोणताच हा चुकीचा पैसा नाहीये. जर कोण बोलत असेल तू दलाली खातो, बोलायचं ओके, थँक यू, एक्सेप्ट करायचा आणि विषय सोडून द्यायचा. ठीक आहे. त्यानंतर आहे एंटरप्रेन्योरशिप. स्टार्ट युअर ओन व्हेंचर. ठीक आहे. तुम्ही स्वतःचा बिझनेस सुद्धा करू शकता. ठीक आहे. काय काय असेल यामध्ये अकाउंटिंग, फायनान्शियल मॅनेजमेंट, बुक्स मॅनेज करणं, टॅक्सेस, कॅश फ्लो, डे वन पासून. ठीक आहे. आणि हे सगळे करू शकतात. कोणीही करू शकतात. ठीक आहे. त्यानंतर मार्केटिंग आणि सेल्स अंडरस्टँडिंग असते. यामध्ये कस्टमरला काय हवंय, कंझ्युमरला काय हवंय, त्याचं प्रमोशन करणं वगैरे हे सर्व येतं. बिझनेस लॉ नॉलेज असतं. कंपनी रजिस्ट्रेशन, कॉन्ट्रॅक्ट, GST कंप्लायन्स हे ना मी सांगते की तुम्ही शिकल्यानंतर कोणकोणते स्वतःचे बिझनेस सुरू करू शकता. ठीक आहे. आणि बिझनेस सुरू करण्यामध्ये जेवढं आपण म्हणू शकतो कॉमर्स स्टुडंटला फायदा आहे, जॉबमध्ये मिळेल असं नाही मी म्हणत की मिळणार नाही. कुठेतरी एक फ्रीडम राहते, तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करू शकता. ठीक आहे. इकॉनॉमिक्स फॉर डिसिजन मेकिंग आहे. त्यानंतर बँकिंग अँड फंडिंग ॲक्सेस आहे. बिझनेस लोन, VC फंडिंग, एंजल इन्व्हेस्टर वगैरे असतात. पॉप्युलर एरियाज बघा स्टार्टअपचे कोणते ई-कॉमर्स आणि D2C ब्रँडमध्ये असतात. ठीक आहे. त्यानंतर फायनान्स अँड इन्शुरन्स, इन्शुरन्स टेक्स असतात. त्यानंतर एडटेक अँड ऑनलाईन कोचिंग. ठीक आहे. ह्यामध्ये येऊ नका, मी आहे ऑलरेडी. ठीक आहे. रिटेल अँड FMCG डिस्ट्रिब्युशन. इन शॉर्ट चांगला सेक्टर आहे. ठीक आहे. आता मी एडटेक मध्ये आत्ता घुसतोय, पण कोचिंग मध्ये सुद्धा खूप चांगला स्कोप आहे. ठीक आहे. ऑनलाईन कोचिंग वगैरे जे आपण म्हणतो ऑनलाईन कोचिंग मध्ये पण खूप चांगला स्कोप येतोय. रिटेल अँड FMCG डिस्ट्रिब्युशन. FMCG डिस्ट्रिब्युशन म्हणजे तुम्हाला माहिती असेल फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स. ठीक आहे. जसे आपले वेलनेस फॉर युअर म्हणा, डीमार्ट म्हणा किंवा ते पटेल मार्ट वगैरे म्हणा. हे असे खूप सारे स्टार्टअप आहेत. फायनान्शियल ऍडवायझरी, वेल्थ मॅनेजमेंट इकडे खूप सारी लोक घुसतात. आणि डिजिटल मार्केटिंग एजन्सी हा कोणीही माणूस करू शकतो, की तुम्हाला मार्केटिंग करून द्यायचे ऑनलाईन एखाद्या बिझनेसची आणि त्याची तुम्ही एजन्सी खोलताय. ठीक आहे. हे तुमचे होते बरेचसे पॉइंट. अजून 1-2 स्लाइड बाकी आहे. पण त्यापूर्वी आहे ना, एक काही गोष्टी माझ्याकडून PPT मध्ये ऍड करायच्या राहिल्यात असं मला वाटतं. मी त्या सुद्धा तुम्हाला इथे देऊन ठेवतो. ठीक आहे. CS, CMA बघितलंय, CFA बघितलंय. माझ्याकडे एक लिस्ट आहे, मी त्याच्यातून काढतो. डेटा अॅनालिटिक्स तुम्ही बघितलंय. ठीक आहे. सगळ्यात पहिले मी एक टाकतो. तुम्ही फायनान्शियल ॲडवायझर बनू शकता. त्यानंतर ERP कन्सल्टंट बनू शकता. हे एक राहिलं होतं. ठीक आहे. त्यानंतर ब्लॉकचेनचा अकाउंटंट बनू शकता. जे तुम्ही क्रिप्टो वगैरे म्हणता ना, त्या रिलेटेड असतात.
तुम्ही एकदा शिकत गेलात इंटरनॅशनल किंवा अ, काय बोलतो ग्लोबल अकाउंटिंग वगैरे, की तिकडे तुम्हाला हे सर्व समजेल. ठीक आहे. तुम्ही एच-आर, मार्केटिंग, ऑपरेशन सगळीकडे जाऊ शकता. एच-आर मध्ये जाऊ शकता, म्हणजे ह्युमन रिसोर्स. मार्केटिंग मध्ये जाऊ शकता. त्याच्यानंतर ऑपरेशन्स मध्ये जाऊ शकता. ऑपरेशन्स मध्ये तुम्हाला जर माहिती असेल प्रोडक्शन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कव्हर होतात. ठीक आहे. डिजिटल मार्केटिंग. त्यानंतर अजून एक गोष्ट आहे ना, हल्ली खूप इव्हॉल्व्ह झाली, ती म्हणजे आपण म्हणू शकतो सोशल मीडिया मॅनेजर. तुम्ही विचार पण नाही करणार, खूप सारे लोक ह्यामधून पैसा कमवत आहेत. तुमची सोशल मीडिया किंवा तुमचं सोशल मीडिया अकाउंट हँडल करण्यासाठी मी पैसे घेतोय. बहुतेक माझ्या ओळखीमधली माणसं सोशल मीडिया हँडल करण्यासाठी पैसे देत आहेत. ठीक आहे. त्यानंतर एसीओ स्पेशलिस्ट असतात. एसीओ स्पेशलिस्ट म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन वाले. हे मुलं किंवा ही लोक जी आहेत ना, कॉमर्स शिकलेलीच असतात. ठीक आहे. त्यानंतर आहे आपल्याकडे जर्नलिझम. आता मी ज्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकवतोय सध्या, कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये, तिकडे एक स्टुडंट होते, म्हणजे माझे खूप सिनियर आहेत. खूप मोठ्या म्हणजे एक चांगल्या न्यूजपेपरमध्ये ते जर्नलिस्ट आहेत, लेडीज आहेत. आणि त्यांचे मला वाटतं इंस्टाग्रामला मी त्या दिवशी सहज फॉलोअर बघितले, अराउंड 250,000, म्हणजे 2,50,000 त्यांचे अराउंड फॉलोअर्स आहेत. ठीक आहे. खूप चांगली इन्कम पण येते आणि आपण बोलू शकतो की एक जरा पॉप्युलॅरिटी पण येतं, फेम मिळतं. त्यानंतर फॅशन डिझायनिंग वगैरे खूप सारे करतात. फॅशन म्हणा, इंटेरियर म्हणा, ठीक आहे. या डिझायनिंग मध्ये खूप सारी लोक जातात. ठीक आहे. लॉयर मध्ये फक्त केस लढणं, म्हणजे भांडणं मिटवली ती वाली केस नसते, किंवा मर्डर वाले नाही, तर कॉर्पोरेट लॉयर पण असतो. त्याची पण खूप गरज असते. कॉर्पोरेट लॉयर सोबत जर तुम्ही सीएस वगैरे केलात ना, ठीक आहे, तर खूप चांगली गोष्ट आहे. लिगल ऍडवायझर असतात अजून. ठीक आहे. बाकी मॅनेजर वगैरे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. टॅक्स इन्स्पेक्टर वगैरे एसएससी सीजीएल मध्ये मी सांगितलं. अजून एक टाका, एक सेक्टर राहिला, हल्ली खूप वाढतंय. टुरिझम. ठीक आहे. टुरिझम इंडस्ट्री इतकी ग्रो करते, प्रत्येकाला फिरायचं असतं. आणि जर तुम्हाला इथे माहिती असेल, एक्झाम्पल साठी मी लिहून ठेवतो, विना वर्ल्ड वगैरे जे आहेत ना, तिकडे टुरिझम वाल्यांना मिळतं. ह्या लोकांनी बीएमएस आणि एम-एम-एस या मोडमधून गेलेलं चांगलं. चांगले जॉब सुद्धा आहेत आणि तुम्ही स्वतःचे व्हेंचर सुद्धा सुरू करू शकता. ठीक आहे. तर हे तुमचं एक ओव्हरऑल होतं. आता एक शेवटची एक स्लाइड आहे तुमच्यासाठी, युअर ऍक्शन प्लॅन किंवा नेक्स्ट स्टेप. तुम्हाला आता हे सगळं बघितल्यानंतर जर समजत नाहीये किंवा जरी समजलंय, तरी एक स्टेप वाईज जा, काय करायचं मी सांगतो बघा. सगळ्यात पहिल्यांदा तर आहे ना, तुमचा इंटरेस्ट कशामध्ये आहे, तुम्ही स्वतः फाइंड आउट करा. कोणाच्या ऐकण्यावरून जाऊ नका. तुम्ही स्वतः फाइंड आउट करा की तुम्हाला करायचंय का. फायनान्स अकाउंट्स असेल तर सीए, सीएमए, मॅनेजमेंट, मॅनेजमेंट असेल तर एमबीए, लॉ असेल तर एलएलबी, मार्केटमध्ये असेल तर सीए, मार्केट इन द सेन्स फायनान्शियल मार्केटमध्ये असेल तर. ठीक आहे. हे सारे इंटरेस्ट आहेत. त्यामध्ये कॉलेज वगैरे कोणकोणते असतील तुम्हाला, युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटी आहे, सिम्बायोसिस तुम्ही घेताय, एनएमएमआयएस घेताय. ठीक आहे. कॉलेज वगैरे सगळे रिसर्च करा स्वतःहून, कुठे तुम्हाला जायचंय. त्यासाठी तुम्हाला एंट्रन्स एक्झाम कोणत्या लागतील त्या बघा. तुमच्या स्किल्स बिल्ड करा. आणि माझं एक नेहमी म्हणणं असतं, कारण फेलिसिटेशन मध्ये पण एक मी म्हणालो, अगर बोलोगे तुम्ही बिकोगे, जर बोलाल तरी विकले जाल. त्यामुळे बोलायला शिका. तुमचे स्किल्स इम्प्रूव्ह करा. ज्या गोष्टी तुम्हाला येत नाही, टेक्नॉलॉजी नाही येते, तर ती शिका. त्यामध्ये एक्सेल म्हणा, टॅली म्हणा, बेसिक्स ऑफ जीएसटी, इन्कम टॅक्स, कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करा आणि प्रेझेंटेशन स्किल्स वाढवा. जर मी ही इकडे एक प्रेझेंटेशन तुमच्या समोर घेऊन बसतोय, तर हे जे प्रेझेंटेशन आहे ना, ह्या प्रेझेंटेशन मध्ये तुम्ही म्हणू शकता की माझं स्किल आहे की मी हे बनवलंय कोणत्या तरी पद्धतीने, आणि मी तुमच्या समोर आता प्रेझेंट करतोय. हे सुद्धा प्रेझेंटेशनचं स्किल आहे. त्यानंतर कनेक्ट विथ मेंटॉर्स. खूप सारे मेंटॉर असतात बघा. कोणी नाही मिळालं, मी युट्यूबवरती अधूनमधून आहे, अधूनमधून म्हणजे प्रत्येक संडेला तर मी आहेच आहे. ठीक आहे. काहीतरी इन्फॉर्मेशन घेऊन. पण जर तुम्हाला कुठेतरी कनेक्ट करायचं, आपण एक थोड्या दिवसांनी व्हॉट्सअपवर टेलिग्राम चॅनल सुरू करूयात. बट टिल डेट तुमच्या ओळखीमध्ये जे कोणी सीए स्टुडंट, एमबीए ग्रॅज्युएट, लिंक्डइन वरती कोणी असतील, कोणी इन्फॉर्मेशनल इंटरव्ह्यू वगैरे तुम्हाला जर मिळाले, मिळाले, ही सगळी माहिती घेण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला काही वाटलं, तर मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा. तुमचे जे काही डाऊट्स असतील, तुमचे जे काही क्वेरीज असतील, आणि प्लस तुम्हाला जर काही सजेशन्स सुद्धा द्यायचे असतील, तर तुम्ही मला नक्की 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 कमेंट मध्ये सांगा. आणि अजून एक गोष्ट, सक्सेस इज नॉट अबाउट विच स्ट्रीम यू चूज, बट व्हॉट यू डू विथ द ऑपॉर्च्युनिटी इट गिव्स यू. तुम्ही कोणती स्ट्रीम चूज करता त्याच्यावरती तुमचा सक्सेस अवलंबून नाहीये, तर तुमचा सक्सेस अवलंबून आहे की तुम्ही त्या मिळालेल्या ऑपॉर्च्युनिटीचा कसा फायदा मिळवून घेताय. तर सगळ्यात पहिल्यांदा कॉंग्रॅच्युलेशन सर्व माझ्या सीए, म्हणतो मी, सॉरी, एचएससी स्टुडंट्सला जे पासआउट झालेत.
सर्व कॉमर्स, सायन्स, आर्ट्स सर्व स्ट्रीमवाले. तर सर्वांना सगळ्यात अगोदर कॉंग्रॅच्युलेशन. जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील करिअर पाथ संदर्भात म्हणजे या व्हिडिओ संदर्भात, तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. ठीक आहे. आणि तुमचा वेळ दिल्याबद्दल थँक्यू. आपण लवकरच भेटूया नेक्स्ट संडेला आपल्या पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.